नमस्कार मित्रांनो, तर आता मी कोल्हापूरमध्ये आहे आणि कोल्हापूरमधील गुजरी तर बाईक घेऊन आम्ही आता आलो इकडे. हे बघा इकडे आपण आता एंटर करणार आहोत. आणि ह्याच्या तुम्ही आता इंट्रो मध्ये बघितलंय की मोठे जहाज आहे. तर जहाजीमध्ये काय काय तुम्हाला दाखवतो. एक जहाज मंदिर आहे इथे आणि ते फोटोवर समोर बघताय. तर हे जहाज मंदिर आहे समोर तुम्ही बघताय. इथे ॲक्च्युली फोटो वगैरे काढण्यास मनाई आहे, सक्त मनाई आहे. आणि मी तुम्हाला दाखवतोय कारण काय सगळी लक्ष ठेवतोय मी ते दाखवतो पहिले आता जहाज मंदिर इकडे फोटो वगैरे काढू शकतच नाही, व्हिडिओ पण नाही करू शकत. त्यामुळे इथे चप्पल काढायची बाहेर बाहेरून बघू शकता. इकडे मोबाईल स्विच ऑफ बंद करायचा. आता इथे मोबाईल स्विच ऑफ बंद करायचा. तिकडे तिकीट घेतलं आम्ही. इकडे बघा असं बघू शकता तुम्ही. असं पण मी तुम्हाला दाखवतोय कसं आहे ते मंदिर. इथे पुढचा भाग आहे. समोर वरती मंदिर आहे ना इथे. हो, त्याचा कळस. आणि बघा या साईडला इकडे आहे मंदिर, तुम्ही बघू शकता. बघितलं असावर हे जहाजाचा आकार आहे ॲक्च्युली ना. हा जहाजाचा आकार आहे. आणि तुम्ही इकडे बघा, इकडे फोटो काढायला अलाउड नाही पण इकडे बघ असं मंदिर आहे. म्हणजे इकडे समोर टोक आहे, भाग आहे साईडला. बघा असं आहे. आलो असं आहे. आम्ही आतून जाऊन आलो पण आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ अलाउड नाहीत. आणि हे ॲक्च्युली बघा इकडे असं लिहिलं आहे, जैन मंदिर आहे. आतमध्ये अलाउड नाही, ते लिहिले आहे, सूचना आहे ते बघा. इथे अलाउड नाही फोटो काढायला. छान आहे, जहाज आहे. जहाजाच्या आतमध्ये पण जैन श्वेतांबर मंदिर आहे. आणि वरती पण एक जहाजाच्या वरती मंदिर केलं आहे. आणि त्या मंदिराच्या वरती आतमध्ये पण एक देवाची मूर्ती आहे. छान वाटलं. तर हा व्हिडिओ इथे संपतोय. गाय जवळ कारण भिजलोय, पूर्ण पाऊस पडतोय बघा. पाऊस पडला, पाऊस पडतोय आणि आता आम्ही थांबलोय. गाडी भिजली आता, खूप पाऊस आहे. आणि ते बघा पूर्ण येतं. आता आपलं जायचं आहे गणपती बघायला. जगातला सगळ्यात मोठा गणपती, पण आमच्या जगातला सगळ्यात मोठा गणपती. खरंच की हो मग. तुम्हाला मी इथून दाखवते आहे जगातला सर्वात मोठा गणपती. ऑरेंज कलर आता आपण तिथे जाणार आहोत. पाऊस पडतोय तर मग तुम्हाला मी गाईस तुम्ही इथे आलात ना, आय लव्ह समापूर, तिथून राईट मारा आणि सरळ आतमध्ये जायचं आपल्याला. इथे बघा हनुमान मंदिर. इथून सुद्धा तुम्हाला सरळ जायचं आहे बघा. आपल्याला सरळ सरळ जायचं आहे. मित्रांनो हे बघा कसलं वाटतोय यार, एक नंबर. तिकडून आपण आलोय आता. खतरनाक एकदम भारी. चिन्मय गणाधीश बघा, एकदम भारी. गणाधीश ही मूर्ती खूप मोठी आहे, जगात मोठी मूर्ती आहे सगळ्यात, जी प्रॉपर बनवली गेली आहे. नंतर आपण माथेरानमध्ये कड्यावरचा गणपती बघतो, पण कड्याचा गणपती कसं एकदम असं कोरीव काम प्रॉपर नाही केलंय. तो ऍक्च्युअली तिथे आहे, पण ही बनवलेली मूर्ती आहे. दगडावरती केलेला आहे. ते दगडाचा त्याला आकार आलेला आहे ना, ते तिकडे आहे तो. हे गाईज हे बघा, इकडे बघा भक्त निवास. या साईडला भक्त निवास आहे. तुम्ही ते स्टे सुद्धा करू शकता. हे बघा गाईस केवढं सावले बघा पावसाची थेंबाने. हे बघा भिजलो किती बघा पावसाची थेंबाने. गाईस केवढं सावले. हे बघा पाऊस पडलाय, वातावरण खूप छान आहे, शांत आहे. आम्ही दुपलो गेलोय. छान वाटतं पाहिजे. सर्दी होणार वाटत म्हटलं जायचं. पुरुषोत्तम जीवन दर्शन. हे बघा चप्पल कुठे काढायची असते. आपण चप्पल कुठे काढूया. इथे इकडे चप्पल.
हे बघ इथे हे बघ इथे चप्पल घालय बघा. तर मित्रांनो हे बघा आता आमचं दर्शन झालंय आणि आमच्या पाठीमागे बघा ही 85 फूट उंचीची मूर्ती आहे आणि ही कोणीच स्पॉन्सर वगैरे केलं नाही आहे. सिमेंट कॉन्क्रीटच्या मदतीने बनवली गेलेली मूर्ती आहे आणि इथल्या नागरिकांनी एकत्र येऊन 2001 मध्ये या मूर्तीचं म्हणजे सगळ्यांसाठी खुली केले म्हणजे दर्शनासाठी. ठीक आहे. हे बघा नोव्हेंबर 2001 रोजी आणि हे 85 फूट उंच आहे आणि बरोबर 18 नोव्हेंबर 2001 रोजी ही सगळ्यांची म्हणजे मूर्ती दर्शनासाठी खुली केली ही मूर्ती, ओपन झाली. आणि याचे जाऊन फोटो वगैरे मिळू शकतात असं काय नाही. आणि हा गणपती डाव्या सोंडीचा आहे. डाव्या सोंडीला बघू शकतो तुम्ही इकडे या साईडला कसलं भारी वाटते. पण झूम करून दाखव थांबा. हे बघा हे बघा हे बघा गायस कसलं वाटतंय ना. तुम्ही डोळ्याने समोरून असं बघाल ना समोरून तुमच्या असं वरती गणपती बाप्पा असं ना हात भार ठेवून असं वाटतं तुम्हाला समोरून. आणि आतमध्ये जर तुम्ही आलात दर्शनाला इकडे असाल पितळेची मूर्ती आहे तांबे पितळेची. इकडे शंकर महादेवांची मूर्ती आहे बघू शकता इकडे. आणि इकडे या साईडला आहे ना आणि मग हे बघा मारुतीची मूर्ती आहे. तर खूप छान वाटलं. पाऊस पडला भिजलो आम्ही पण आम्ही हा व्हिडिओ बनवला आणि इथे हट्टामुळे व्हिडिओ बनवावं लागला मला इकडे यावं लागलं. आणि हट्ट खरंच छान नव्हता इथं. आणि इथे तुम्हाला काही असं हे नाही आहे की फोटो काढायचं नाही आहे तसं काही नाही. तुम्ही फोटो व्हिडिओ तुम्ही काही इथे करू शकता. चांगली गोष्ट म्हणजे आम्हाला ही गोष्ट खूप आवडली. कोल्हापूरमध्ये मी आतापर्यंत सांगू तुम्हाला कॅमेरा खूप ठिकाणी लपवून म्हणजे वापरत आता होतो. आपण जहाज मंदिरात जाऊन आलो तिथे पण अलाउड नव्हतं पण इथे सगळं अलाउड. महालक्ष्मी मंदिरमध्ये आपला कॅमेरा पकडला गेला. हो ते तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असता तुम्ही. आणि इथे सुद्धा जहाज मंदिरामध्ये सुद्धा अलाउड नव्हतं. शाहू पॅलेसला पण अलाउड नाही. आणि सांगू तुम्हाला पे करून म्हणजे तिथे 10 रुपये पे करून एंट्री करायची होती जहाज मंदिरामध्ये. पण तरी आता हे जहाज मंदिर तिकीट पण काढलंय बघा. पर्सन 10 रुपये आहे. मग तुम्ही 20 रुपये घेताय मग ते तिकीट तरी पण तुम्हाला 10 रुपये देऊन पण तुम्हाला तिथे व्हिडिओ शूट ब्लॉगिंग किंवा काहीच करू देत नाही. काहीच करू शकत नाही. पण मग हे भारी आहे त्याच्यापेक्षा. खूप सुंदर आहे. जे कोण कोल्हापूरमध्ये येत असेल त्यांनी इथे नक्की व्हिजिट करा. हा आजूबाजूचा परिसर आहे इकडे जाऊन दाखवतो. या साईडला परिसर आहे खूप छान. तुम्ही इकडे आतमध्ये असं एंटर करू शकता याच्या खाली मूर्तीच्या खाली. आणि इकडे बघा आपला बाप्पाचा उंदीर. हा माझ्या उंचीचा वाटतंय मला. उंदराची माझ्या उंचीचा वाटतंय. गाईज आपल्याला महाआरती भेटते गणपतीची. नशीब एवढं भारी आहे ना की आता गणपतीची महाआरती मिळते बघायला. चला तुम्हाला आरती पण दाखवतो. आपल्याला काहीच घाई नाही घरी जायची. आपल्याला घाई नाही आपण निवांत आहेत. आपण महाआरती करूनच जायचं आता महाआरती करून जाऊया. काकाने आपलं महात झालं. हे बघा चिन्मय गणाधीश देवाचा आशीर्वाद आपल्यासोबत होता म्हणून आम्हाला आरती पण भेटते. बाप्पा आपल्यासोबत नेहमी आहे. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं दत्तमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं भर्तासि त्वमेव सर्वं फलं ब्रह्मासि त्वं साक्षात् ब्रह्मासि नित्यं हृदं रश्मि सत्यं रश्मि अवत्वमान् अवकारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवाञ्छाम् अवशिष्यम् अवशादाद अवपुरसाद अवतरादाद अवदक्षिणादाद अवचोद्वादाद अवाधनादाद सर्वतोमां पाहि पाहि समन्ताद त्वं वाङ्मय स्वं चिन्मय त्वं आनन्दमय स्वं ब्रह्ममय त्वं सच्चिदानन्दादिवसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदं ततो जायते सर्वं जगदं तत्त्वशिष्यते सर्वं जगदं दैवमेष्यते सर्वं जगदं दैवतेते त्वां भूमिरापो नलो नमः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः
त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्तं विष्णुस्तं रुद्रस्तं इन्द्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं ब्रह्मास्तं ब्रह्मभूर्भुवस्वं गणादिवरं शालिवनादिसर्वनन्दनं अनुस्वारः अर्धेनवसितं तारेण रिद्धं एकत्वमनुस्वरूपं गकारपूर्वरूपं अकारो मध्यमरूपं अनुस्वारशान्तरूपं वेदरतरूपं नादसन्धानं समयदासन्धिने सैषा गणेशविद्या गणकवशे निषद्याय श्रीछन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं हस्तं पाशं कुशलानं तदञ्जवरदं हस्तै विभ्राणं उच्चकद्वयं रक्तं लम्बोदरं शुल्ककर्णकं रक्तवासं रक्तगन्धां रक्तौस्तैः सूयिनं भद्रां गम्भीरं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च दृष्टाद्यो प्रकृते पुरुषार्थम् एवं ध्यायो नित्यं स योगी योगिनामरः नमो गणपतये नमो गणपतये नमः प्रणतये नमस्य सर्वमोदराय गन्धाय विनाशिने सुस्ताय श्रीवरदमूर्तये नमो नमः सर्वांगे सुंदर कृष्णेन्दुराक्षी कंठेराजे महाराष्ट्राभराक्षी जय देव जय मंगलमूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव चंदनाची होती कैसरा धीरे चढ़ना शोभातो भरा सुंदर देने थोड़े चलनी घाघरिया जय देव जय मंगलमूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव लंबोदर पीतांबर कनिवर वंदना सरसोंडल प्रकृंदक्रियना संकटे पावावे निर्वाणे रक्षावे सुरवरवंदना जय देव जय मंगलमूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव ओम सूर्यो भाजे चंद्रधारयं नेमां विदुनो भां विभोयाग्नि त्वमेव भान्तमनुभाति सर्वं तस्य वासा सर्वविदं विभावे श्रीमेणाधीश भगवान की जय गणपति बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! कारण कोल्हापूरमध्ये बरेच ठिकाणी कॅमेरा अलाउड नाही आहे, पण या ठिकाणी असं काही नाही. पण आम्हाला त्या ठिकाणी दिलं सगळ्या गोष्टी करायला. आरती तुम्ही पाहिलात आणि थंड वारा सुटला आहे खूप बाहेर. एवढे सगळे भक्तजन आहेत. छान परिसर येत आहे. कचरा वगैरे करू नका. आपण इथे येऊन कचरा वगैरे करायचा नाही आहे. पहिली गोष्ट मुळात स्वच्छ राहा, स्वच्छता ठेवा, स्वच्छता राखा. आणि इथे आतमध्ये आलात ना तर असं छान शंकराचं पिंड आणि गणपतीच्या बाजूला लेफ्ट साईडलाच आहे. ते सांगतो ना कुठे आता. हे बघा असं इकडे दिले सगळं लिखाण. तुम्ही इथून ते वाचू शकता. हे बघा या साईडला पण दत्तगुरु महाराजांचा पादत्राणे आहे. छान आहे. हे आतमधला हे बाजू आहे ही आतली. आणि इकडे बघा पूर्ण मारुतीची पिंड. हे बघा झाड आहे इथे मस्त मोठं. आणि आपलं मारुती राया छान आहे. खूप छान वाटलं. बाहेर जाऊया आपण. हे बघा संध्याकाळचे 7 वाजता झाले. त्यांनी बघा वातावरण कसं आहे बघा. चिल्ड एकदम चिल्ड. थोडा वेळ बसूया आपण. मंदिराच्या म्हणजे गणपतीच्या उजव्या हातालाच शंकराचं मंदिर आहे. हरिओम. तर तुम्ही इथे सुद्धा जावा, दर्शन घ्या. आम्हाला माहीत नव्हतं. आणि आतमध्ये सुद्धा गाभार आहे त्याचा. आणि पुढे आता दर्शन झालंय मित्रांनो. दर्शन झालंय आणि आता आपण घरी जायचं. घरी जाऊयात कारण की काळोख सुद्धा होत आलाय. हे बघा लाईट लागल्यात. हे बघा लाईट लागल्यात. वातावरण छान वाटतं एकदम. मस्त वाटतंय बघा. तुम्ही आमच्या बॅकग्राऊंडला कसं वाटतंय.
आणि बाप्पा खूप सुद्धा भारी. आमच्या मागे मागे आहे. होय, तुम्ही जेवढं लांब जाता तुमचे बाप्पा वरती आहे अजून तुमच्या मागेच आहे, तुमच्यावरती आशीर्वाद घेऊन आहे. तर तुम्ही सगळ्यांनी दर्शन घ्या बाप्पाचं इथूनच. आणि बोला गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया मंदिर मामा की जय. चला आता गणपती येणार आहेत आपल्याकडे सप्टेंबर महिन्यामध्ये. हो सप्टेंबर मध्ये हा लवकर असतील मला वाटतं यावेळेस. हे बघा, हे मला झाड खूप आवडतं, हे भारी वाटतं. इथे घेऊन कुठे- जाऊया का मुंबईला? हो, गाडीवरती जागा नाही. बाप्पाचं एकदा बघा, दर्शन घ्या इथून लांबून एकदा. ओहो ओहो हो हो शक्तिमान. चला शक्तिमान, देवा हिला माफ कर, ही माय खूप काय बोलते, अशी खूप भांडत असते ही. आणि म्हणून मला भांडते माफ लगेच लगेच रागून ती जातो, पण तिचा माझा जातो. पण मी एका सेकंदात शांत होते कारण की आताच आहे. आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा, करा, सगळ्या लोकांना शेअर शेअर करा करा. व्हिडिओ. आणि आवडला असेल कमेंट ना करा तुम्हाला आवडला असेल हा. किंवा आमच्याशी काय बोलायचं ते कमेंट करा.